आग्या मोहा लावू नका आणि आग्या मोहा जर मागे लावलो काम करणं मोठं अवघड होऊन जाईल. गांडीला चाव. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या गावची हनुमान जयंतीची यात्रा चालू झाली आहे बघा. आणि उद्या आहे हनुमान जयंतीचा पहिला दिवस यात्रेचा. त्यानिमित्त गावातील काही महिला रांगोळी काढत आहेत बघा. आत्ताच इथं महादेव मंदिराच्या पुढे बघा अशा प्रकारे रांगोळी काढले आणि अजून काढायला चालू आहे. हरिजागर पण चालू आहे बघा. हरिजागरला आता सुरुवात होईल. हे बघा असं काढायलेत रांगोळी. इथं जे हरिजागर आहे त्या हरिजागरसाठी आणि धरणीय पकवान आत्ताच चांदणी लावल्या बघा. चांदणी लावून घेतले. चांदणी म्हणजे आमच्या गावची शान आहे बघा. माझी सुभेदार कृष्णा पाटील. कुठं पाटील? ही जी चांदणी आहे ती आपल्या गावची शान आहे. काय चालू आहे? उद्या हनुमान जयंतीनिमित्त आमच्या झोपडपट्टीपासून हनुमान मंदिरापर्यंत रांगोळी सडा हे कार्यक्रम चालू आहे. ठीक आहे. हे बघा अशा प्रकारे रांगोळी काढले. काय म्हणून काय करायला हा का बरं काढायला? कशाची यात्रा? हनुमानाचं. हा असं सांगायचं जावं. ही आमचे आदरणीय तिचं नाव काय? आपल्या गाव शेजारचे दिवे कधी येते दिवे? गायक आदरणीय सचिन बोलणे सर मुक्कामी आमच्या गावचे शिवाजी सूर्यवंशी यांचा सत्कार 1000 दिव्यानं आपल्या मंदिराला सजवणार आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि उत्कृष्ट शेतकरी अशोक बळीराम सोलंकी हे बोलणे सरांचा सत्कार करते. एवढ्या महिला गावामध्ये रांगोळी काढत आहेत बघा. बर तसेच धन्यवाद सचिन हो बोलणे सरांचा काय सांगायचं आहे? माजी सरपंच आमचे मुरली देवबोरे हे बोलणे सरांचा सत्कार करते. काटेबाई रांगोळी काढायला इथे. काटेबाई साहेब माझी व्हिडिओ बघते ती रोज. हा माझा लेफ्ट मुखासवर ड्युटी करते. मी गावाची सेवा करते. हा आशीर्वाद ही आपल्या गावातील फौजी काटे साहेबांच्या आई साहेब आहेत. सरांचा सत्कार मी अशा प्रकारे गाव सज्ज झाले बघा. इथं काही जणांचं कसं आहे बॅनर लावायला चालू आहे. कटआउट ची प्रथा नव्हती आमच्या गावामध्ये पण काही लोकांनी चालू केले. नमस्कार. ब्लॉगर येते आमचा. कोणी तुम मध्ये खेळायला होतं कोण तू? शिवकर हा आणि ते बायाच्या नावात येडं झालंय नाटकाच्या भाऊ बायाचं म्हणून आहे काय मी बाईच्या सोडून नादात सरपंच कोड्यात नाटकाचं नाव आहे आमच्या. त्यांना शिराज पटेलच लागतंय खेळायला. शिराज पटेल लागते खेळायला तुम्हाला. हे बघा आपल्या जे गावची कमान वेस आहे त्याला अशा प्रकारे लाइटिंग केली आहे. आणि इथं कोणाच बॅनर आहे आता? राम भक्त पलटणचं. म्हणजे हे काय नाही, हे कामाचं नाही. आपण दाखवतो तुम्हाला रांगोळ. नाना नमस्कार. कसं आहे नियोजन आजचं? हरिजागर चालू आहे. हा आणि वरच्या महिला दरवर्षी सडा आणि रांगोळी काढतात.
आणि हे जे गावामध्ये जे हे सगळं झाडून काढले, पाणी मारले, हे कोणी कोणी केले? कारण मी काय झालं होतं, मी जरा तुळजापूरला गेलतो जरा आपलं कठीणदाढी करायला, त्यानिमित्त मला काही व्हिडिओ घेणं झाला नाही. तर आपण नानाच्या माध्यमातून जाणून घेऊ की गावामध्ये स्वच्छता आणि जे रांगोळी वगैरे काढली ते कोणी काढली, कोणी केलं हे सगळं? ते झोपडीवरच्या महिला दरवर्षी काढतात रांगोळी आणि सडा. हां, उद्या हनुमान जयंती असल्यामुळं ती रोड स्वच्छ राहावा आणि आपल्या गावात दंडवट घेऊन. त्यांनी काय हरासामध्ये घेतात का? नाही हे जनसेवा करतात. होय, ठीक आहे ठीक आहे. आणि कुठं कुठं रांगोळ काढतात त्यांनी? ते झोपडपट्टीपासून ते पार मंदिरापासून. ए भया, रांगोळीवर पाय देऊ की बया. बया तुझं नाव का? हे आपला कानडे मामाचा मुलगा आणि लाज काय लाजराय. या त्यांच्या धंद्यात लाजाचं काम नाही, पण ते का लाजते का माहित नाही. हे बघा आता तुम्हाला दाखवतो, आमच्या गँगनं आपण बॅनर आणलंय कटआउट. ते कटआउट आपण लावणार आहे इथं पाठीमागं. तर तुम्हाला दाखवतो आता ते पण कटआउट कशा प्रकारे लावते ती. हरिजागरचं चालू आहे कार्यक्रम आणि त्या कार्यक्रम पण आपण दाखवतो कार्यक्रम सुरू झाल्यावर. नारळ विकण्यासाठी विक्रेते आलेत. राम राम. मस्तपैकी नाव काढलंय बघा, हनुमान जन्मोत्सव सोहळा म्हणून. ही रांगोळी कोण कोण काढले? त्या झोपडपट्टीवरच्या बाया दरवर्षी काढायला तर बघा. हे बघा, आणि इकडून कसं आहे आपलं हे येतंय, बाया संध्याकाळी हे करून येते, दंडवट घेऊन येते. त्या निमित्तानं इकडं पण चालू आहे बघा हे करायला, रांगोळ काढायला. पुढी जे आहे ते एक टँकर लावले पाणी मारायला आणि त्या टँकर पुढे पाणी मारतंय. आणि हे जे इथे हागणदारी होती अगोदर, पण आता हागणदारी मुक्त झालंय गाव आपलं. CCTV बसवलाय आणि अशा प्रकारे नागोमा किती रांगोळ आणली आहे? 1 क्विंटल. आणि ही कोण गावाल्यानं आणली की? गावाल्यानं चाललंय का? हां, फक्त हे करत आहे त्या झोपडपट्टीवरच्या महिला. तू काय करायला इथं? स्वयंपाकापाशी येतो. अशा प्रकारे पुढे एक टँकर आहे, तिथं पाणी माराले आणि पाणी मारल्यानंतर परत तिथं लगेच महिला जे आहेत ते रांगोळ काढायला येतात. अशा प्रकारे जे आहे ते आपलं चालू आहे बघा रांगोळी काढायला. तुम्हाला दाखवतो मी, हे बघू शकता. अशा प्रकारे महिला रांगोळी काढायला येत्या. अशा प्रकारे एक जण पुढे पाणी माराले. हे बघू शकता, पुढे एक टँकर जे आहे ते पाणी मारतंय आणि पाठीमागं महिला जे आहेत त्या हडकल्या रांगोळ काढत आहेत. हे बघू शकता, पुढे एक टँकर आहे आणि जे टँकर आहे ते काकाचं वाटतंय मला, काकाचंच आहे. आणि अशा प्रकारचा रस्ता जो आहे तो आहे, पण त्याला सजवून महिला एक नंबरचा असं उत्कृष्ट त्याला डिझाईन देत आहे. त्या जवळपास 1 क्विंटलची रांगोळी आणली आहे म्हणा.
आणि खरंच म्हणावं तेवढं त्यांचा आभार आहे. यंदा विषय मोठा आहे पण यात्रेचा, आणि सगळ्यांनी केलं तर होते बरं का. चैतन्य माने इथं बसली ती, आणि पोरं काय बॅनरसाठी रात्रच्या आता वाजलेत बघा की 12 वाजून गेलेत, आणि 12 वाजल्यानंतर अभिषेक चालू होतील आपले. आता बघा की पाऊस चालू झाला, हे बघू शकता सगळं पावसानं ओलचिक झालंय. आणि बेजारी बघा असल्या पावसामध्ये जनरेटरमध्ये आता डिझेल वाचायला चालू आहे, आणि आता रातभर डिझेलवरच भागावं लागतंय. कारण इथं जे स्वयंपाक आहे गावातला, इथं स्वयंपाक चालू आहे इथं आतमध्ये. आणि इकडं पण आता अभिषेकाला लोक येतील. काका पाऊस कसा आहे? भारी मोठा लट, लय मोठा पाऊस आला. सगळं रांगोळ वगैरे काढलेली महिलांनी सगळी पुसून गेली आहे बघा. आता अभिषेकाला चालूच होईल. हे बघू शकता पाणी किती आलंय, लय बेजारी झाली बघा. जेवढी महिलांनी फार आशेनं म्हणलं तर चालतंय रांगोळ काढली होती भक्ती भावातून, पण कुठं पावसानं हो का सगळीच वाट लावली न काय. आता याच्यात डिझेल वाताचा आहे. डिझेल वाटल्यानंतर कावडी संघ हाय ते आता बायकीचे. आता ह्याचा डिझेल वतलं का डिझेल? किती वेळ चालतंय आता? 4 तास केले फुलं आता त्याला. 4 तास चालते मंगळ सोन्या. आता बघू. आणि इथं आतमध्ये बघा की स्वयंपाक चालू आहे. उद्याच्या महाप्रसादाची मानकरी आहे ती शैलेश सूर्यवंशी, कृष्णा पाटील, पुन्हा भूकंप सूर्यवंशी, अभिनंद सूर्यवंशी, आणि अजून एक 5-6 जणांचा ग्रुप आहे. रेशन वगैरे आणले बघा, तांदूळ, आणि लखन गोडके पण आहे. हे रेशन आणले, आणि आता ह्याचं स्वयंपाक चालू आहे. आता रात्रीचं किती वाजले त्या? 12:30 वाजले त्या, आणि आता स्वयंपाकाला चालू करायचा आहे. ही किती वाजता स्वयंपाक होते बघ मग? सकाळी 8 वाजता. 8 वाजता. गावात चूल पिटू त्याची नाही, किती दिवस? 4 दिवस. हां चालतं. दमानं जावा, लाईट नाही, जनरेटर लावले, आणि आचार्य आलती, पिंटू मामा, नागू मामा. राम राम. इथं 2 शेगडे ती गॅसच्या टाक्या. अरे आडवा काय पोर आवड आहे. दिवाला ते काय मला शेडू कापाला येते ती शैलू. हे किती 25,000चा किराणा आहे का? 25चा किराणा. 200 किलो तांदूळ आहे. 200 किलो तांदूळ. हां अजून बाकी मसाला आहे सगळा. टोटल आपला क्लासमेट होतो याला बी जावं मध्ये आम्ही नाटकात आहो रे भावड्या. नाटकात हां तुम्हाला यायचं का नाटकात? म्हणून दाखवा नाटकातलं का? तर अशा रीतीने स्वयंपाक चालू आहे. दादा पावसानं काय केलं हो हे? हा निसर्गाच्या पुढे पुन्हा जाता येते. होय. अशा प्रकारे चालू आहे यात्रा. यात्रेमध्ये जरा मुसकळा केलाय पावसानं. बघू आता. परवा नाटक आहे, उद्या कीर्तन आहे. हा होय. हां हां. तर अशा प्रकारे आमच्या गावची यात्रा. हां काय निसर्गाच्या आधारीमुळं यात्रा सुरुवातीलाच निसर्ग मोकळ्यामुळं ह्या नवतरुण अगदी उत्कृष्ट असं ह्या स्वयंपाकाचं नियोजन केलेलं आहे. सकाळी 8 वाजता जेवण. सकाळी 8 वाजता या सर्व मंडळीचं पहिला दिवस श्री हनुमान जन्मोत्सव यात्रेनिमित्त सकाळी 8 ते 10 वाजल्यापासून सर्वांना महाप्रसाद देण्याचं ह्या सर्व भक्तांचं ध्येय आहे. तरीही ध्येयाचं पूर्ण होण्यासाठी जे सर्वांनी थोडी वेळ द्यावी आणि याचा महाप्रसाद चांगला व्यवस्थित असं मी ईश्वरची प्रार्थना करतो आणि याचा महाप्रसाद व्यवस्थित हो अशी विनंती करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आपल्या दादाचा फेमस डायलॉग बघा, धन्यवाद. आपल्या दादाला कुठेही जावा गावात धन्यवाद म्हणून ओळखलं जातं.
आता सध्या भांडे वगैरे देवाला चालू आहे ती आणि बरं एक काम करायचं मला. हां पाऊस जर लागला तर इकडं जास्त होते. तुम्हाला होतं तिकडं सवडाच. हे बबन महाराजाचा मठ आहे का? अर्धा तास लागलाच. शिक कसं उसरावून वडावं होईल. होय. त्यासाठी तिकडं पलीकडं स्वयंपाक दादा ही मठ कुणाचं आहे? हे बबन महाराजाचा होते. त्यांनी जवळपास संन्यास 34 वर्षे घेतला. हा आणि त्या ते 34 वर्ष इथेच बागडत होती का? त्याला तर शेवटला गावात येऊन काहीतरी त्याची इष्टावधी करण्याची. हा पण त्यांना रुपेश पवार यांनी सौर ऊर्जाच्या माध्यमातून फसवणूक केल्यामुळं त्यांचं जे ध्येय हे निष्क्रिय झालं आमच्या गावाबद्दल आणि त्यांना गाव सोडायची वेळ आलेली आहे. त्यांचं अचानक लग्न झालं तरी त्यांना रुपेश पवार यांनी त्यांची पूर्ण हे जाऊ द्या दादा आपल्या शुभप्रसंगी शुभ कार्याच्या प्रारंभी असलं नको तर हर 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 महादेव भगत राजाचं हार बोलो बजरंग बली की जय. आचारी सध्या आता नागनाथ विनायक पांचाळ आहेत. यांचं सहकार्य हर गोष्टीमध्ये त्यांनी कुठलीही 1 रुपयाची सुद्धा अपेक्षा न करता त्यांच्या हातून भरपूर अन्नदान शिवण्याचं काम आणि सर्वांना खाण्याचं काम अति उत्कृष्ट करणारा हा व्यक्ती आहे. त्यांच्या घरी वेल्डिंगची सुतार म्हणून त्यांची कला हस्तगत आहे आणि त्यांच्या जोडीला आमचे टेलर पिंटू मामा उर्फ वैभव चव्हाण उर्फ पिंटू मामा यांचं सुद्धा योगदान ह्या महाप्रसादामध्ये मोठं आहे. आणि त्यांची एक हातचलाखी आहे. त्याने जर चुरमळ्याचा सुशाला केला तर एक बशी जो माणूस खातो त्यांना 10 बशा सुशाला खाल्ला पाहिजे असं त्यांच्या त्या हातामध्ये सुशालाची जादू आहे. आणि असं त्यांच्या हातून काम व्हावं आणि सर्वांना अन्नदान व्हावं अशी मी विनंती करतो आणि आमच्या पिंटूला धन्यवाद देतो. ठीक आहे धन्यवाद दादा. झोपा आता सकाळी यात्रा जागवायची तुम्हाला. स्वयंपाक चालू केलाय बघा. रात्रीचे किती वाजले पाटील आता? 11:40 सॉरी 12:40 झाल्या पाटील. आता स्वयंपाकाला चालू केले बघा. पाणी वतले तेल वताला चालू आहे. आणि बाहेर पाहू शकता तुम्ही पाऊस येतच आहे बघा. आणखी तर अशा प्रकारे आपली यात्रा चालू आहे. आता मला जरा आराम करतो कारण कसं आहे उद्या आपल्याला ही यात्रा जी आहे आपल्या ब्लॉगर गोविंद 25 या चॅनलमधून आपल्याला दाखवायची आहे. कुणाची मेहनत गावामध्ये कोण किती काम करतं यात्रेसाठी ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या ब्लॉगर गोविंद 25 या चॅनलवर भेटणार आहे तुम्हाला. तर कोणी व्हिडिओ स्किप करू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि आपल्या भावाला सपोर्ट करा. चला तर भेटू उद्या. बुकमा काय म्हणाला? तरी आमचे हुकम डोबळे हा हे आजच्या अन्नदाच्या मधील सदस्य आहेत. हा आणि त्यांनी आम्हाला काही मिनिटापूर्वी हा म्हणजे या कार्यक्रमाचं आयोजक आणि नियोजक आहे त्यांनी असं बी घातलं की जर तुम्ही स्वयंपाकाकडे नाही आलो तर तुमच्या मागं आग्या मावा लागेल. हे बघू शकता आपले दादा लुंगीवर आले. मी परत आमच्या समाज मंदिरामध्ये येऊन आधी भूकंप डोबळे यांची भेट घेतली. त्यांना विनंती केली की यात्रेमध्ये काय आमच्या मागं आग्या मोहळा लावू नका. आणि आग्या मोहळा जर मागं लावलो तर यात्रेमध्ये काम करणं म्हणजे अवघड होऊन जाईल. गांडीला चावल्यावर किती अवघड होईल. आणि त्याने जवळपास 50,000 माश्या त्यामध्ये घालून ठेवलेल्या आहेत. आणि ज्यांना मणक्याचा आजार आहे, बसता येत नाही, वागता येत नाही, आयुर्वेदिक डॉक्टर सुद्धा आहेत. आणि आग्या मोहळाच्या माध्यमातून त्यांनी कायमचं कंबरड नीट करण्याचा हा कृती आहे. जर कोणाचा मणका गेलेला असेल, वापरून काम करता येत असेल तर त्यांनी आमच्या गावचे सुप्रसिद्ध डॉक्टर
भूकंप रंगनाथ डोबळे यांना त्वरित भेटावं आणि त्यांचे कंबरडं नीट करून घ्यावं. चला तर आता स्वयंपाक चालू आहे बघा आणि आपण स्वयंपाक झाल्यावर दाखवू, कारण कसं आहे लाईटीच्या अभावी माझ्या मोबाईलमध्ये पण चार्जिंग नाही. तर जेवढं होता येईल तेवढं मी माझ्या मोबाईलमध्ये क्षण टिपण्याचे प्रयत्न केलेत. तर भेटू उद्याच्याला. चला भेटू. बाय बाय. सी यू. कृष्णा पाटील लय झटत आहेत. पाटील कोणाचं? बघा किती भक्त तन मन धन लावून काम करीत आहेत. हे चालू फौजी आहेत. त्यांनी सीमेवर सर्व भारताचं रक्षण करून जी उरलेला वेळसुद्धा समाजासाठी आता जवळपास 11-12 वाजत आहेत तरी त्यांनी एक भक्तगणांना महाप्रसाद आणि अन्नदान करण्याचा छंद त्यांच्या अंगी आहे. देशाची सेवा करून त्यांनी संध्याकाळी 12 वाजता मिसळभाजीसाठी अतिउत्तम शेवा चिरत आहेत आणि त्यांच्या बाजूला ज्यांनी 50 लाख विटा तयार करून अगदी महिन्यापूर्वी अहोरात्र करून यांनी 2 मुली इने केलेल्या आहेत आणि महाप्रसाद सर्व भक्तांना चालण्यासाठी अगदी उत्तम असा लसूण नकानं सोलून प्रत्येक ह्याला चव आली पाहिजे असा त्यांचा ध्येय आहे. असे आपले वैजनाथ महाराज सूर्यवंशी यांचं मी मनापासून स्वागत करतो. वैजनाथ सूर्यवंशी यांचं शंभू महादेव कल्याण करो. आणि आमचे हे माझा मित्र नवनाथ गोडके यांचे चिरंजीव लखन गोडके वयानं जरी थोडी मोठे असले लहान असले त्यांचं कर्तृत्व इतकं मान आहे. कोणत्याही वेळेला त्यांनी नुसती हाक दिल्या त्याने त्या कामावर हजर राहतात. त्याबद्दल आमचे लखन गोडके यांना आता रात्रीच्या 1 वाजत आहेत बघा. महिलांनी जी मेहनत केली होती, मेहनत करून रांगोळ काढली होती, तरी सगळी रांगोळ पुसली गेली बिल्या पावसानं. सध्या लाईट नाही त्यामुळं जनरेटर चालू आहे बघा. जनरेटरमध्ये पण डिझेल संपलं आहे. आता युवराजांना म्हणले ती रामदत्ताच्या विटभट्टीवर जाऊन एक कॅन घेऊन या म्हणले 30 लिटरचं. आता जाऊन आणता आम्ही. हे बघा इथं रांगोळ इतकी भारी रांगोळ काढली होती इथं, पण पावसामुळे सगळंच हे झालं बघा त्याचं. सोन्या आणि मी जागा आता मला पण झोप यायली आहे, पण आता नाईलाज असतो. म्हणजे कसं आहे जे झटणारे लोक आहेत त्यांचं दाखवणार जे कार्य आहे ते सध्या मीच करत आहे गावामध्ये. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपली यात्रा जी आहे ती मी 4 लोकांपोस्तोर जे गावामध्ये येऊ शकले नाहीत किंवा ही यात्रा आपल्याला कधी पण पाहता यावी यासाठी मी कष्ट करतोय. त्यासाठी काय लोक म्हणजे ही प्रसिद्धीसाठी करते ते प्रत्येक जणाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर असो, तर व्हिडिओ आवडल्यास फक्त लाईक करत जावा आणि शेअर कमेंट आवर्जून करत जावा मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय बाय. जय महाराष्ट्र. हर हर महादेव. सध्या डिझेल संपले आपलं जनरेटरमधलं, त्यामुळं मी आणि सोन्या आता डिझेल आणायला जायला बघा रामदत्ताच्या विटभट्टीवर. डिझेल घेऊन येतो. आता रात्रीच्या वाजले 1:15 वाजले त्या बघा. आणि बघा पाऊस पडला आहे. आता काय यात्रेसाठी काय पण काय म्हणतो सोनू भाऊ? राईट.